नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे न्यूमरोलॉजी बात विथ मनीषा. आपण अंकांची आणि रंगांची ही खूप आगळी वेगळी सिरीज सुरू केलेली आहे, जी रिलेटेड आहे शुभ ग्रह, अशुभ ग्रह, लकी कलर, अनलकी कलर ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याला तुम्ही खूप उत्तमरित्या प्रतिसाद देताय, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. तर आज आपण राहू ह्याविषयी बोलणार आहोत. कुठल्याही महिन्यातल्या 4, 13, 22 आणि 31 ह्या तारखेला ज्या लोकांचा जन्म होतो त्यांचा मूलांक असतो 4. हो, तर कोण असतो हा 4? तर 4 असतो राहू. ते तुम्हाला सांगणार आहे ना मूलांक 4 विषयी. त्यानंतर तुम्ही एक होमवर्क म्हणून काय करा, आजूबाजूला बघा, मूलांक 4 असणाऱ्या लोकांना ऑब्झर्व्ह करा आणि मग मी जे नेहमी म्हणत असते, न्यूमरोलॉजी हे एक सायन्स आहे. तुम्ही अनुभव घेऊन बघा, नुसतंच ऐकू नका. ह्याचा नक्की प्रत्यय येईल. कसं आहे ना मित्रांनो, तुम्ही जर मला विचारलं ना, की राहू खरंच त्रास देतो का? खरंच स्ट्रगल करायला लावतो का? तर माझं उत्तर आहे हो. पण महत्वाचं तुम्ही ऐकलेलंच नाहीये. काय? 1 ते 9 अंकांमध्ये सगळ्यात जास्त डिसिप्लिन कुणामध्ये असेल ना, तर या राहू ह्या ग्रहामध्ये. आणि खूप हार्ड वर्कर असतात ही लोकं. प्रगतीच्या शिखरावरती जाऊन पोहोचतात. 1 ते 9 अंकांमध्ये किंवा 1 ते 9 ह्या ग्रहांमध्ये एकमेव ताकद अशी कुठल्या ग्रहांमध्ये असेल ना, तर तो आहे फक्त राहू, की जो तुम्हाला अगदी रात्रीतनं राजा बनवतो किंवा राजापासून रंकही बनवतो. एवढी ताकद असते ह्या राहू ह्या ग्रहामध्ये. मूलांक 4 असणारी जी लोकं असतात ना, त्यांच्यामध्ये हार्ड वर्क करण्याची खूप तयारी असते. तर ही लोक कधीही निर्णय घ्यायला घाबरत नाहीत. अगदी शून्यातनं जग निर्माण करतात ही लोकं. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना मित्रांनो, आज मी या राहू या ग्रहाविषयी एवढं का बोलतीये? त्यानंतर मूलांक 4 असणाऱ्या लोकांविषयी एवढं का सांगतीये? का माहितीये का? कारण माझा सुद्धा मूलांक 4 आहे. पण मी घाबरलेली नाहीये. का? कारण मला न्यूमरोलॉजी कळालेली आहे आणि मला ते समजलेली आहे. त्या पद्धतीनं त्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणलेले आहे. आणि तुम्हाला एक सांगू का? खूप पॉझिटिव्ह इफेक्ट किंवा पॉझिटिव्ह रिझल्ट मला माझ्या वैयक्तिक लाईफमध्ये मिळालेला आहे. मूलांक 4 वाली जी लोक असतात ना, त्यांना का एकदा डेस्टिनी कळाली ना, एकदा का त्यांना त्यांचं लक्ष्य कळालं ना, की त्या पद्धतीनं ते वर्क करतात. कारण काय होतं ना, राहू ही जी लोक असतात ना, ह्यांना जर का त्यांचं लक्ष किंवा त्यांचं ध्येय जर मिळालं नाही, तर ते डिस्ट्रॅक्ट होतात. आणि अशा लोकांना फोकस मिळत नाहीत, डेस्टिनी कळत नाहीत. त्यामुळे हे लोक डिस्ट्रॅक्ट होतात आणि मग ह्यांना असं वाटतं, की आपण स्ट्रगल करतोय. बेसिकली राहू या ग्रहाला धड नाहीये, फक्त डोकं आहे. इनकम्प्लीट बॉडी आहे या ग्रहाची. त्यामुळे काय होतं, हा ग्रह स्ट्रगल करायला लावतो. आता तुम्हीच बघा ना, एखाद्या माणसाला जर फक्त डोकं असेल आणि त्याला जर का धड नसेल, तो तर चालण्यासाठी स्ट्रगल तर करणारच आहे ना. तर सुरुवातीला हे ॲक्सेप्ट करा, की हो, माझा मूलांक 4 आहे, तर मला स्ट्रगल असणार आहे बाकीच्या लोकांपेक्षा जास्त. पण पॉझिटिव्ह गोष्ट काय आहे माहितीये? तुमच्याकडे डिसिप्लिन आहे, ऑर्गनायझेशन आहे. त्याचा आधार घेऊन तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सक्सेस मिळवू शकता. मूलांक 4 असणाऱ्या लोकांचे मित्र अंक कुठले? तर 7, 1, 5 आणि 6. म्हणजेच काय? केतू म्हणजे 7, 1 म्हणजे सूर्य, 5 म्हणजे बुध आणि 6 म्हणजे शुक्र. हे याचे मित्र अंक असतात. तर हे झाले मित्र अंक. तर शत्रू अंक कुठले असतात? 2, 4, 8 आणि 9 हे याचे शत्रू अंक असतात. म्हणजेच काय? चंद्र, राहू, शनी आणि मंगळ हे 4 ह्याचे शत्रू अंक असतात. तर मित्र अंक जे मी आता सांगितलेले 4 त्याच्यापैकी कुठला सगळ्यात जास्त आता जवळचा मित्र अंक असतो? तर केतू. तो कसं काय? ते सांगते. त्याच्या मागेही लॉजिक आहे. का? कारण केतू हा एक असा ग्रह आहे, की ज्याला डोकं नाहीये, फक्त धड आहे. आणि तुम्हीच बघा ना, की राहू हा असा ग्रह आहे, की ज्याला फक्त डोकं आहे, धड नाही. म्हणजे राहू आणि केतू एकत्र आल्यानंतर एक पूर्ण बॉडी तयार होते. त्यामुळे तुम्ही जर थोडंसं बघितलं ना, की राहूवाले जे लोक असतात त्यांचं केतू असणाऱ्या किंवा मूलांक 7 असणाऱ्या लोकांशी जास्त जमतं किंवा मूलांक 7 असणारी जी लोकं असेल त्यांचं मूलांक 4 असणाऱ्या लोकांशी फार छान जमतं. मूलांक 4 असणाऱ्या लोकांनी काय करायचंय माहितीये का? त्यांनी त्यांच्या रुटीन लाईफमध्ये थोडीशी एक गोष्ट अशी बघायची ना, की गाडी घेताना, घर घेताना, त्यानंतर अजून काही चांगली गोष्ट सुरू करतायत, तर टोटल काय डेट येते ना ते बघायचं. म्हणजे 16 तारखेला सुरू केलं तरीही चालेल. कसं? त्याच्या मागेही लॉजिक आहे. एकही त्यांचा मित्र अंक आहे, 6 ही मित्र अंक आहे. दोघांची टोटल केली तर 7.
तर 7 हा त्यांचा अगदी जवळचा मित्र आहे, की जो केतूचा आहे. कुणाचा? राहूचा. तर मग अशा कॉम्बिनेशननी जर का गोष्टी केल्या ना तुम्ही, तर तशा तुमच्या गोष्टी अ, तुमच्या फेवरमध्ये बदलतात. ह्याचा तुम्ही एकदा अनुभव घेऊनच बघा आणि मला कमेंट करा. ज्या लोकांचा मुलांक 4 असतो ना मित्रांनो, त्यांना पटकन राग येतो. थोडेसे ते डॉमिनेटिंग असतात, आर्ग्युमेंटही करतात आणि त्यातनं मग पुढे वाद होतात. त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं मी असं सांगेन ना, की राग येताना एकटाच येतो. जाताना मात्र आपल्यातले चांगले गुण घेऊन जातो. तसंच संयमही येताना एकटाच येतो, पण येताना मात्र खूप चांगले गुण आपल्यासाठी घेऊन येतो. फरक फक्त एवढाच असतो ना, दोघांपैकी कुणाची निवड करायची हे आपल्या हातात असतं. एकदा करून तर बघा. मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं, की तुम्ही माझे व्हिडिओ बघता, लाईक करता, शेअर करता, कमेंटही करता, पण सबस्क्राईब मात्र काही करत नाही. असं म्हटलं आणि तुम्ही जे काही माझं बोलणं मनावर घेतलंय आणि माझा चॅनल सबस्क्राईब केलाय, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. असेच प्रेम माझ्या चॅनलवरती करत राहा. ही जी माहिती आहे ती तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना शेअर करा. जेणेकरून त्यांच्या रिलेटेड असलेले मुलांक, त्यांच्या रिलेटेड असलेल्या गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये त्यांना करून घेता येतील आणि त्या पद्धतीनं त्यांचं लाईफ कसं सुखी होतंय बघाच तुम्ही. मुलांक 4 असलेल्या लोकांचा शुभ कलर कुठला? व्हाईट. हो. बऱ्याच जणांना व्हाईट कलर आवडत नाही, पण ऑप्शन नाहीये. मुलांक 4 असणाऱ्या लोकांना जास्तीत जास्त व्हाईट कलरचे कपडे घालायचे आहेत, व्हाईट कलरच्या गोष्टी वापरायच्या आहेत आणि अगदी तुम्ही ह्याच्याबरोबरच येलो आणि ग्रीन फॅमिलीतले जे कलर आहेत तेही वापरू शकतात. ग्रीन किंवा येलो फॅमिली म्हणजे काय? तर थोडेसे लाईट कलर तुम्ही त्यातले वापरू शकता. मुलांक 4 असणाऱ्या लोकांसाठी आहे ना, अशुभ कलर कुठला आहे माहिती आहे ना? ब्लॅक आणि ग्रे. हो. तर ग्रे आणि ब्लॅक कलर ह्या लोकांनी वापरायचा नाहीये. ओकेजनली एखाद्या वेळेस चालेल, पण चांगल्या कामाची सुरुवात असेल किंवा तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला जाताय, त्यानंतर एखाद्या फ्लॅटची खरेदी करायला जाताय, तर मात्र तुम्ही हे अव्हॉइड करा. मित्रांनो, पुढचे जे काही नंबर आहेत 5 ते 9 ह्याच्याविषयी मी तर तुम्हाला सांगणारच आहे. पण ही सीरीज संपल्यानंतर त्याच्या रिलेटेड असलेले अजूनही खूप टॉपिक आहे, जे मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे कुठले? मी तुम्हाला आता फक्त मुलांकबद्दल सांगतेय, पण तसंच भाग्यांकही खूप महत्त्वाचा असतो. तर भाग्यांक कसा कॅल्क्युलेट करायचा? भाग्यांक काय मॅटर करतो? खरंच त्याचा आपल्या चार्टवरती म्हणजे बर्थ चार्टवरती तेवढा प्रभाव पडतो का? ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरे मी तुम्हाला देणार आहे, पण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये. तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही फॉलो करा, व्हिडिओ बघत राहा, शेअर करा, सबस्क्राईब करा.